युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता जे प्रशिक्षणार्थी कार्यरत होते तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। तर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे की जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा जो कार्यकाळ आहे हा वाढवून देण्यात येणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये याबद्दलची नोटिफिकेशन सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये बघणार आहे। तुमच्या लाडक्या बहिणींचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना त्यांचं आपल्याला हे वाढवायचं आहे ना। हा मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे, लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं आहे। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे। तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ। तर अशा प्रकारे आता संपूर्ण जे विद्यार्थी आहे म्हणजे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना आता आनंदाची बातमी मिळालेली आहे। तर येत्या अर्थसंकल्प बैठकमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये याबद्दलची अपडेट म्हणजे मीटिंग होणार आणि यामध्ये तुमचा जो कार्यकाळ आहे याबद्दल चर्चा केली जाणार आहे आणि यावरती आता सोल्युशन सुद्धा काढण्यात येणार आहे अशाबद्दल सुद्धा अपडेट देण्यात आलेली आहे। तर यामध्ये जेही प्रशिक्षणार्थी कार्यरत होते किंवा ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे ते आणि जे कार्यरत आहे ज्यांचा कार्यकाळ संपायचा आहे तर त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे। तर आता येत्या अर्थसंकल्प बैठकमध्ये कोणता निर्णय घेतला जाईल आणि जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्यांना कोणता प्रतिसाद दिला जाईल तर यासाठी आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।